नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मंदार घरी जायला निघालेला असतो. त्याच्या अंगाला खूपच जास्त खाज येत असते, कारण त्याने सुरणाचा हलवा खाल्लेला असतो. त्याची एलर्जी असल्यामुळे अंगाला संपूर्ण खाज येत असते. तेव्हा मंदार घरी जायला निघतो, तेव्हा श्रीकांत काका विचारतात, "मकरंदराव, आता बरं वाटतंय का तुम्हाला?" तेव्हा मंदार म्हणतो, "हो, आता मला बरं वाटतंय, पण मी घरी गेल्यानंतर जरा आराम करेन, मग मला बरं वाटेल." तेव्हा यश म्हणत असतो, की "हे घ्या, मकरंद, तुमच्यासाठी ही गोळी घ्या. ही एलर्जीची गोळी आहे. तुम्ही घेतलीत तर तुमच्या अंगाला खाज येणार नाही, तुम्हाला बरं वाटेल." तेव्हा विद्याला पाणी आणायला सांगितलं जातं. तेव्हा मकरंद ती गोळी लगेचच खाऊन टाकतो. त्याच्यानंतर मकरंद म्हणतो, "ठीक आहे काका, मी निघतो आता. माझा मोबाईल कुठे?" तेव्हा कावेरी म्हणत असते, "विद्या वहिनी, मोबाईल घेऊन येतं का जावई बापूंचा? ते निघालेत ना जायला." तेव्हा विद्या मोबाईल घेऊन येते आणि जेव्हा मकरंदच्या हातामध्ये द्यायला जाते, तेव्हा कावेरी विद्याच्या हाताला हात मारते आणि इथे मंदारचा मोबाईल पाण्यामध्ये पाडते. तिथे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी असतं आणि मकरंदचा मोबाईल त्याच्यामध्ये पडलेला असतो. तेव्हा इथे विद्या खूपच जास्त घाबरते. पौर्णिमाला राग येतो. पौर्णिमा म्हणत असते, "काय गं हे विद्या, तुला मोबाईल नीट देता येत नाही का? व्यवस्थित पकडता येत नाही? एक काम तुला धड करता येत नाही. मोबाईल पाण्यात पडलास ना मकरंदरावांचा?" तेव्हा इथे लगेच कावेरी तो पाण्यातून मोबाईल बाहेर काढते आणि म्हणत असते, की "सॉरी, सॉरी हां जावई बापू, तुमचा मोबाईल चुकून पाण्यात पडला हां. मी तुम्हाला तो पुसून देते." आणि आपल्या साडीच्या पदराने इथे कावेरी तो मोबाईल पुसत असते आणि म्हणत असते, की "घरी गेल्यानंतर तांदळाच्या डब्यामध्ये 3-4 तास हा मोबाईल ठेवा. म्हणजे मोबाईल व्यवस्थित चालू होईल. हो की नाही जावई बापू?" तेव्हा इथे मकरंद म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे, मोबाईल द्या." आणि तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, "काय गं तुम्ही दोघीजणी? तुम्हाला दोघींना एक काम धड करता येत नाही. आजची सगळी जबाबदारी तुम्ही दोघींनी घेतलेलीत ना, मग ती जबाबदारी तुम्हाला व्यवस्थित पार पाडता येत नाही का? काय तर म्हणे 3-4 तास मोबाईल इथे तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा. ते काही तुमच्यासारखे रिकामटेकडे आहेत, त्यांना त्यांची कामं आहेत, त्यांच्या महत्त्वाच्या मीटिंग्ज असतात. आता मोबाईल बंद पडल्यानंतर कसं काय काम होणार आहे त्यांचं? सांगा बरं तुम्ही. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. कळतंय का? तुम्ही दोघींनी इथे व्यवस्थित जबाबदारी पार पाडलेली नाहीये." तेव्हा इथे श्रीकांत काका म्हणतात, "मंडळी, अहो चुकून झालं म्हणतायत ना मुली. हे बघा, त्यांनी काही मुद्दामून केलेलं नाहीये. चुकून मोबाईल पडला आणि तसंही 3-4 तास आता मोबाईल बंद आहे म्हटल्यानंतर ते व्यवस्थित विश्रांती घेतील. मकरंदराव व्यवस्थित आराम करतील. बरोबर की नाही?" तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, "बरं ठीक आहे. आता इथे सराफ दागिने घेऊन येणार आहेत. चला, त्या सगळ्याची तयारी करायची आहे." तेव्हा इथे सगळं आवरून ठेवायला दोघींना सांगितलेलं असतं. तेव्हा विद्या म्हणत असते, "कावेरी वहिनी, मी काय म्हणते, तो दिगंबर येईल ना हो?" तेव्हा कावेरी म्हणते, "येणार. तो 100% येणार. ही मला फुल गॅरंटी आहे. कारण त्याच्या मुलाला बरं नाही आहे आणि त्याचबरोबर सगळे लोकं त्याच्या मुलाला त्रास देत आहेत. ही गोष्ट कळल्यानंतर दिगंबर येणारच आणि तेव्हाच आपण त्या दोघांना रंगेहात पकडायचं." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सराफ दागिने घेऊन आलेले असतात. खूप छान छान डिझाईन्सचे दागिने सराफ घेऊन आलेले असतात. सगळ्या बायका इथे शॉपिंग करायला बसलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते, की "वहिनी, मी इथे मकरंदरावांसाठी 2 चेन, 2 अंगठ्या, 2 ब्रेसलेट घेऊ का?" तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, "घे ना घे. तुला जे काही घ्यायचं आहे ना ते तू घे." तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, "पण मा, अगं आता साखरपुडा झालाय ना, मग एवढं सगळं कशाला?" तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, "हे बघ यमुना, पौर्णिमाला जे काही घ्यायचं आहे ना ते घेऊ दे. तिला जावयाचे जेवढे लाड करायचे आहेत तेवढे करू दे. काही हरकत नाही." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी एकटीच बाजूला उभी असते. तेव्हा इथे श्रीकांत काका तिला म्हणत असतात, की "कावेरी, सूनबाई, अगं तू का तिथे एकटीच उभी आहेस? तुला सुद्धा दागिना घे ना." तेव्हा कावेरी म्हणते, "नाही नको बाबा, मला काही नको आहे." तेव्हा श्रीकांत काका म्हणतात, "असं कसं काही नको? तू या घरची मोठी सून आहेस, उदयची बायको आहेस, मग तुला सुद्धा दागिना नको का? घरामध्ये लग्नकार्य आहे. बघ सगळेजण शॉपिंगला बसलेत. तुला सुद्धा काय हवं ते घे. जा बरं." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे विद्या म्हणत असते, "या ना कावेरी वहिनी, तुम्हाला सुद्धा काहीतरी घ्या, या." तेव्हा कावेरीसुद्धा जाऊन बसते आणि ती इथे आता रिंग बघत असते, अंगठी बघत असते. तेव्हा यश तिच्याकडे बघत असतो. ती कुठली अंगठी सिलेक्ट करते. तेव्हा इकडे कावेरीने एक अंगठी उचललेली असते आणि ती बघत असताना इथे यशला तिला सांगायचं असतं,
की ती अंगठी घेऊ नकोस. पण आता सगळ्याच बायका तिथे बसल्यात. यश जर तिला काही बोलायला गेला तर मा काहीतरी बोलणार हे नक्की. तेव्हा यश एक आयडिया करतो. तो आपला मोबाईल कानाला लावतो आणि म्हणत असतो, "नाही, नको नको, ते छान नाही आहे. नाही, नको नको, ती घेऊ नका." तेव्हा कावेरी त्याच्याकडे बघते. तेव्हा यश म्हणत असतो, "नाही, नको, ती नकोच." तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता कावेरी ती अंगठी ठेवून देते. दुसरी अंगठी उचलते. तेव्हा यश म्हणतो, "नाही, ठीक आहे, ठीक आहे, पण एवढी पण काही छान नाही. नको नको, ती पण नको." त्यानंतर कावेरीने ती सुद्धा अंगठी ठेवून दिलेली असते आणि मग यश तिला सांगत असतो की राईट साईडला राईट राईट असं म्हणत जी इथे राईट साईडला सगळ्यात वरती छोटीशी अंगठी असते ती इथे यशला आवडलेली असते. तेव्हा यश म्हणतो, "हां, हे छान आहे, खूपच छान. म्हणजे ती राईट आहे ना, आय एम ऑलवेज राईट," असं तो म्हणतो. तेव्हा कावेरी म्हणते, "ही अंगठी छान आहे, ही मला आवडली. हिची प्राईस काय आहे?" तेव्हा इथे आता सराफ म्हणत असतात की आत्ताच्या इथे किमतीप्रमाणे जर विचाराल तर ती 1,15,00,000पर्यंत जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरी म्हणते, "नाही, नको, मला ही अंगठी नको आहे." आणि ती अंगठी ती ठेवून देते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत बसतात, पण कुणीही तिला म्हणत नाही, "ती अंगठी तुला घे" म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो यश जातो आणि ती अंगठी लगेच उचलतो. तेव्हा इथे यमुनाचं लक्ष यशकडे असतं. यमुना म्हणत असते, "यश, अरे ती अंगठी तू काय उचलतोयस? ती लेडीज अंगठी आहे. आपण मकरंदरावांसाठी अंगठ्या बघतोय, तर तू जेन्ट्स अंगठी उचल ना. आणि हे बघ, तुझ्या बायकोला यायला अजून वेळ आहे. आपण तुझ्या लग्नामध्ये सुद्धा शॉपिंग करू. तेव्हा आत्ताच बाबा तू काही घेऊ नकोस. तुला अजून खूप वेळ आहे." तेव्हा इथे विद्या म्हणत असते, "भाऊजी, पण तुम्हाला कशी बायको हवी हो? ते सांगा बरं. कारण का आता निशाचं लग्न झाल्यानंतर तुमची लाईन क्लिअर आहे ना." तेव्हा सगळेजण हसत असतात. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, "यश, सांग रे, कशी बायको हवी आहे तुला?" तेव्हा इथे यश गप्पच असतो. तेव्हा सगळेजणच त्याला विचारायला लागतात की तुला कशी बायको हवी आहे? तेव्हा यशच्या समोर फक्त एकच मुलगी येते आणि ती म्हणजे कावेरी. कावेरीच त्याला सगळीकडे आता दिसत असते. तिने त्याची घेतलेली काळजी, त्याच्या पायाला लागलेलं असतं, तेव्हा केलेली पट्टी, या सगळ्या गोष्टी आता यशला आठवतात. तेव्हा कावेरी म्हणते, "सांगा ना, कशी मुलगी हवी आहे तुम्हाला लग्नासाठी?" तेव्हा यश तिच्याकडे बघतच बसतो आणि मनामध्ये म्हणतो की तुमच्यासारखी. तेव्हा इथे कावेरी त्याला विचारते की "बोला ना, मी कधीपासून विचारते, तुम्ही काही बोलतच नाही आहेत. कशी मुलगी हवी आहे तुम्हाला?" तेव्हा यश तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणत असतो की "अगदी तुझ्यासारखी." तेव्हा कावेरी म्हणते, "तुम्ही काही म्हणालात का?" यश म्हणतो, "तुम्ही काही ऐकलत का?" तेव्हा कावेरी म्हणते, "नाही." यश म्हणतो, "मग?" तेव्हा इथे यश काही बोलायलाच तयार नसतो. तेव्हा कावेरी पुन्हा त्याला विचारते. तेव्हा इथे सगळेजण आता यशचं उत्तर ऐकायला सगळेजण एक्सायटेड असतात. तेव्हा इथे यश म्हणत असतो की "मला अशी मुलगी हवी आहे जी माझ्यापेक्षाही माझ्या माचा रिस्पेक्ट करेल. मला तशी मुलगी हवी आहे. मला तहान लागायच्या आधीच तिला कळेल की मला तहान लागले, पाणी हवं आहे आणि ती मला पाणी आणून देईल. मला अशी मुलगी हवी आहे." त्यानंतर विद्या म्हणते, "तुम्हाला अशी मुलगी हवी आहे जिला बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये घंटी वाजेल. बरोबर की नाही?" तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, "गप्प बस गं. काय बोलतेस तू? उगाच आपली काही बोलत राहते." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "यश, तू बाबा एक काम कर. जशी वहिनीला आवडेल ना मुलगी, तिच्याशीच तू लग्न कर. आता वहिनींची पसंती बघ. विद्या कशी या घरामध्ये अगदी फिट्ट बसले, तशी तुझीसुद्धा बायको आहे ना, वहिनीच सिलेक्ट करतील. बरोबर की नाही वहिनी? नाहीतर तू उदयसारखं करशील." तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरी लगेच तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा पौर्णिमा जे काही बोलते ते यशला अजिबात आवडत नाही. आणि इथे सुलक्षणा म्हणत असते, माझ्या यशवरती पूर्ण विश्वास आहे. यश माझ्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करणार." तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यश गप्प बसतो. सुलक्षणा म्हणते, "हो ना यश, बरोबर ना? माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करशील ना?" तेव्हा यश काहीही बोलत नाही. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, "पण काकू, जावई अगदी तुला तुझ्या मनासारखा मिळाला आहे म्हणून तू खुश आहेस ना?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "हो बाई, मी खूप खुश आहे." तेव्हा यशला एक फोन येतो. त्याची अर्जंट मीटिंग असते. तेव्हा तो म्हणतो की माझी एक मीटिंग आहे. एका क्लायंटला भेटायला जायचं आहे. मी थोड्या वेळानंतर येईन." तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणते की "ठीक आहे, सावकाश जा." तेव्हा यश जात असताना त्याने जी आपल्या हातामध्ये अंगठी ठेवलेली असते ती तो कावेरीला दाखवतो आणि ती पुन्हा जिथे असते त्याच ठिकाणी ठेवतो. तेव्हा इथे यश आता मीटिंगसाठी जायला निघणार. तेवढ्यातच कावेरी म्हणत असते की "यश, वेळेत या, लवकर या."
तेव्हा यश तिच्याकडे बघतच राहतो, कारण कुणीतरी त्याला इतकं काळजीने विचारतं. तेव्हा इथे यश तिच्याकडे बघत असताना कावेरी म्हणते, नाही मा तुमची वाट बघत बसतात ना, तुम्हाला थोडा जास्त उशीर झाला ना की मा जास्त काळजी करतात तुमची, म्हणून म्हणते. तेव्हा इथे यश म्हणतो ठीक आहे. तर इथे प्रेक्षकांनो आता मंदार घरी आलेला असतो. मंदार आल्यानंतर दरवाजा उघडतो, बघतो तर काय, घरामध्ये त्याचे वडील आलेले असतात. दिगंबरला बघून इथे मंदार खूपच जास्त घाबरतो. तो म्हणतो, बाबा अरे तू इथे काय करतोयस? दिगंबर म्हणतो, अरे काय करतोय म्हणजे काय, मी तुला भेटायला आलोय ना, कसा आहेस तू बाळा, तुला खूप त्रास दिला का रे या लोकांनी? तेव्हा मंदार म्हणत असतो, मला कोण त्रास देणार आहे, मला कोणीही त्रास दिलेला नाही आहे. पण बाबा तू अचानकपणे इथे का आलास, तुला आणि मला जर इथे कोणी बघितलं तर? तेव्हा दिगंबर म्हणत असतो, कोण बघणार आहे आपल्याला इथे, आणि मी तुझा बाप आहे, माझ्या पोराला भेटायला मला कुणाची भीती आहे? तेव्हा इथे मंदार म्हणतो, पण बाबा आता जर तुला इथे कोणी बघितलं ना तर खूप गोंधळ होऊ शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मंदार खूपच जास्त चिडलेला असतो. त्याला असं वाटत असतं की अचानकपणे बाबा इथे का आला? त्यानंतर आता मकरंदरावांसाठी खूपच जास्त अंगठ्या, चैनी, ब्रेसलेट बघितलेले असतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते, पण आता मकरंदरावांना हे सगळं आवडेल का? तेव्हा यमुना म्हणते की आपण त्यांना फोन करूया का? पण त्यांचा फोन तर बंद आहे ना, आपण फोन नाही करू शकत त्यांना. तेव्हा इथे कावेरी म्हणते, काही हरकत नाही, आपण त्यांच्या घरी जाऊया ना, आपण त्यांच्या घरी जाऊया, म्हणजे त्यानिमित्ताने त्यांची विचारपूससुद्धा होईल आणि त्यांना आपण हे सगळंसुद्धा दाखवू ना, त्यांच्यासाठी खरेदी केलेले दागिने त्यांना आवडत आहेत की नाही ते सुद्धा विचारू. तेव्हा इथे श्रीकांत काका म्हणतात, अगदी बरोबर मंडळी, आपण एक काम करूया, तुम्ही, मी आणि कावेरी आपण तिघेजणं जाऊया तिथे, त्यांच्या तब्येतीची चौकशी करू आणि हे दागिनेसुद्धा त्यांना दाखवू. तेव्हा इकडे विद्या म्हणत असते की चला, झालं आता महत्त्वाचं काम. त्यानंतर कावेरी म्हणत असते की यशला सुद्धा कळवायला हवं, तिथे यायला सांगायला हवं, कारण यशने गावाला दिगंबरला बघितले, त्याच्यामुळे दिगंबरनेच ते गुंड लोक पाठवले होते हे यशला कळेल आणि त्यामुळे यशसुद्धा दिगंबरला ओळखतील. पण इथे यशचा फोन काही लागत नसतो. तेव्हा इथे आता मंदार म्हणतो, बाबा अरे मला कोण त्रास देतोय, तुला कसं कळलं? तेव्हा दिगंबर म्हणतो, तुझा मला मेसेज आला होता की बाबा मला मदतीची गरज आहे, हे लोक मला त्रास देत आहेत म्हणून म्हणून मी आलो आहे ना इथे. तेव्हा इथे मंदार म्हणतो, नाही बाबा नाही, काहीतरी गडबड आहे, हे सगळं त्या कावेरीने केलं आहे. तेव्हा दिगंबर म्हणतो, कोण कावेरी? आपल्या गावची कावेरी, ती जिवंत आहे का? तेव्हा मंदार म्हणतो, हो बाबा ती जिवंत आहे. आणि मग घडलेला सगळा प्रकार म्हणजे कशा पद्धतीने कावेरी धर्माधिकारी यांच्या इथे राहते हे सगळं आता मंदार दिगंबरला सांगतो. त्यानंतर विद्या म्हणत असते की वहिनी सावकाश जा आणि ऑल द बेस्ट, आणि प्लीज जे काही कराल ना सांभाळून करा. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही नका काळजी करू, आता जे काही होईल सगळं चांगलंच होईल. आता यश इथे नाही आहेत, पण मला जावं लागेल, मला उशीर करून जमणार नाही, कारण मला माच्या समोर त्या दोघांना रंगेहात पकडायचं आहे. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, बाबा तू एक काम कर, तू इथून जा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्या दोघांना कोणीही एकत्र बघता कामा नये, बाबा तू जा, आता वेळ वाया घालू नकोस. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, बाबा मकरंदराव हे तुमचे बाबा आहेत? असं म्हणाल्यानंतर मकरंद आता खूपच जास्त घाबरतो, कारण धर्माधिकारी सगळेच्या सगळे घरी आलेले असतात, कारण इथे श्रीकांत काका आणि सुलक्षणा हे घरचे मेन आहेत आणि त्यांनीच मकरंदला त्याच्या वडिलांना इथे बाबा म्हणताना ऐकलेलं असतं. अशा पद्धतीने कावेरीने त्या दोघांना रंगेहात पकडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये मंदार आपल्या नाटकाला सुरुवात करतो. मंदार म्हणत असतो की हा माणूस माझा बाप नाही आहे, याला बाप म्हणायची सुद्धा मला लाज वाटते, एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे हा, गावच्या माणसांना याने खूपच जास्त लुटलं आहे, गावातल्या माणसांच्या जमिनी त्यांचा पैसा याने लुबाडला आहे, फसवलं यांनी लोकांना, याला मला बाप म्हणायची सुद्धा लाज वाटते, म्हणून मी याला बाप मानत नाही आणि म्हणून मी एकटाच आहे, अनाथ आहे असं सांगत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते, जावई बापू हा माणूस तुमचा बाप इतका डेंजरस आहे, इतका वाईट आहे, मग हा माणूस बाहेर काय करतोय? तुम्ही याला पोलिसांच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे, नाहीतर हा तुमच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. बरोबर ना जावई बापू? जेव्हा तुम्ही याला पोलिसांच्या ताब्यामध्ये द्याल ना इतक्या फ्रॉड माणसाला, तेव्हाच तुमचं आमच्या निशावरती किती प्रेम आहे, तुम्हाला तिची किती काळजी आहे हे आम्हाला कळेल, हो की नाही जावई बापू?
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता यश कावेरीकडे एकटक बघत असतो. कावेरी म्हणत असते, तुम्ही जेवून घ्या ना प्लीज माझ्यासाठी. तेव्हा यश तिच्याकडे एकटक बघत असतो. तर प्रेक्षकांनो ती कावेरी नसून ती विद्या असते आणि विद्या इथे जोरात ओरडते की यश भाऊजी, आणि इथे यशला ती भानावरती आणण्याचा प्रयत्न करते.